गांधीनगरमधील विठ्ठल शिंदे यांचा अमानुषपणे खून करणाऱ्या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना कठोर शासन व्हावं, यासाठी गांधीनगरमधील ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन दिलं। गांधीनगरचे ग्रामस्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार होते, पण जमाबंदी आदेश लागू असल्यानं पोलिसांच्या विनंतीनुसार मोर्चा रद्द करण्यात आला। करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या विठ्ठल सुभाष शिंदे या तरुणाचा शुक्रवारी रात्री धारदार शस्त्रानं वार करून अमानुष खून झाला होता। गांधीनगरमधील रेकॉर्डवरील काही सराईत गुन्हेगारांनी हा खून केल्याचा संशय आहे। त्यामध्ये शलमन उर्फ शल्या कांबळे, प्रथमेश कानडे, शुभम आवळे, समीर उर्फ नॉटी नदाफ, सोमनाथ भोसले यांचा समावेश आहे। पोलिसांनी खुनाच्या घटनेनंतर काही तासातच संशयित आरोपींना ताब्यात घेतले। त्यानंतर आज मयत विठ्ठल शिंदे याचे आईवडील, नातेवाईक यांच्यासह गांधीनगरमधील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली। या खून प्रकरणातील आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचं ठरवलं, पण सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांनी ग्रामस्थांना भेटून जिल्ह्यात बंदी जमाव आदेश लागू असल्यानं मोर्चा काढता येणार नाही असं सांगितलं। त्यानंतर मोर्चा रद्द करण्यात आला आणि महिलांच्या शिष्टमंडळानं गांधीनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना निवेदन दिलं। विठ्ठल शिंदे खून प्रकरणातील आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई व्हावी, आरोपींचे कॉल डिटेल्स तपासण्यात यावेत, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, गांधीनगर परिसरातील सर्व अवैध व्यवसायांवर कारवाई करावी अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। यावेळी सरपंच संदीप पाटोळे, उमेश माने, आप्पासाहेब कांबळे, रीना अवघडे, हेमलता माने, विद्या लोहार, सुनील हेगडे, राजू कांबळे, अनिल हेगडे, अभिजित अवघडे, सुशांत महाजन, कृष्णात हेगडे, विजय महाडिक, सचिन जोशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।